नमस्कार, मी विशाल पाटील। सर्व मंगल मांगल्ये असं म्हणत भाविक तुळजापुरात येत असतात। 3.5 पीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीला वाईटावरती विजय मिळवून देणारी आणि तिच्या भक्तांचं रक्षण करणारी एक शक्तिशाली रक्षक म्हणून मानलं जातं। मात्र याच देवीच्या गावात आता काही असुरी शक्तींचा प्रसार झाल्याचं चित्र आहे। सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती पाहता तुळजापुरामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उभा राहताना दिसतो। खरं तर तुळजापूर हे शक्तीचं ऐल तीर आहे आणि भक्तीचं पैल तीर आहे। मात्र आदि शक्तीचा मुक्काम असलेल्या तुळजापुरात अगरबत्ती आणि धुपाचा दरवळ निघण्यासोबतच जर ड्रग्सचा धूर निघत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते कशाला म्हणायचं। कारण ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तर 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाला लवकरच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला रेसिप्रोकल टॅरिफ आजपासून लागू झालाय। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। तुळजापूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज विरोधी कारवाई सुरू आहे। आता या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येताना दिसतेय। तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप होतोय आणि विशेष म्हणजे हे आरोपी पुजारी राजकीय कार्यकर्ते असल्याचंही समजतंय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरातूनच एक खळबळजनक बातमी समोर आली। गेल्या काही दिवसांआधी तामलवाडीमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला होता आणि त्यानंतर सातत्यानं पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरूच होता। आता चक्क तुळजाभवानी मंदिरातल्या 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होताना दिसतोय। त्यात भर म्हणजे आरोपी पुजारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचंही समजतंय। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। यानंतर मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपींच्या नावाची यादी मागवली। तर दुसरीकडे ड्रग्स प्रकरणामध्ये नाव असलेल्या पुजाऱ्यांच्या देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही असं पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंनी स्पष्ट केलंय। तसंच तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव असून त्या ठिकाणी अनेक पुजारी आहेत आणि त्यामुळे सरसकट सर्वच पुजाऱ्यांना बदनाम करू नये अशी विनंती विपिन शिंदेंनी केली आहे। दरम्यान आतापर्यंत तुळजापुरात काय काय घडलं ते पाहूयात आणि मग त्यानंतर आजच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। तर आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे त्यावरती एक नजर। तुळजापुरात काय घडलंय तर तामलवाडीमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलेला आहे फेब्रुवारी 2025 साली। त्यानंतर 2.5 लाख रुपयांच्या 59 ड्रग्सच्या पुड्या हस्तगत करत आरोपींना अटकही करण्यात आली। मग चौकशी दरम्यान ड्रग्ज विक्रीचं मुंबई कनेक्शन उघडकीस आलं। यामध्ये सूत्रधार बोलल्या जाणाऱ्या संगीता गोळेला मुंबईमधून अटक करण्यात आली। मग पोलिसांकडून स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोतला अटक केली गेली। तपासात आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून 5 कोटींचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं। मग संगीता गोळेकडून सोनंही जप्त केलं गेलेलं आहे। पोलीस तपासात फरार आरोपींची संख्या वाढून 21 वर जाऊन पोहोचली आहे। तपासादरम्यान राजकीय कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग असल्याचंही समोर आलं। मग तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघडकीस आलं। तर पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची देखील माहिती पुढे आली। तर आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नसतात असं पुजारी मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। तर तुळजापुरात आतापर्यंत काय काय घडलं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल पर्यंतचा हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खासदार ओमराजे निंबाळकर
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि पुजारी अमर कदम आणि विपिन शिंदे देखील स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यापासून सुरुवात तर मला करायची आहेच, मात्र तत्पूर्वी ओमराजे निंबाळकर मी आपल्याकडे येईल। ओमराजेजी, तुळजापूरची आजपर्यंतची असलेली ओळख आणि आज त्याला वेगळं लागलेलं ग्रहण कशा प्रकारे आपण पाहतात? इतक्या तळागाळापर्यंत त्या ठिकाणी ड्रग्ज जाऊन पोहोचलेला आहे का? अंमली पदार्थांसाठी जर तुळजापूर ओळखलं जाणार असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी ही शर्मेची बाब आहे। ओमराजे निंबाळकरजी, निश्चितपणे मला वाटतंय जे काही तुळजापूरमध्ये घडतंय ते अतिशय दुर्दैवी आहे। कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं पवित्र स्थान आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे स्थान आणि त्या शहरामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्सचं आपल्या सगळ्यांच्या समोर येते हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि ड्रग्सचं व्यसन हे फक्त एका पिढीपुरतं नाही तर ते कित्येक पिढ्या त्या ठिकाणी बर्बाद करणार आहे, अतिशय धोकादायक आहे। आणि मला वाटतं हे ड्रग्सचं जे काही सिंडिकेट असेल, जे काही रॅकेट असेल, त्याच्यामध्ये कुठल्या का पक्षाचे कुणी का असेना, किती का मोठे असेना, त्याच्यातले जे कोणी असतील ते सगळेच्या सगळे मला वाटतंय गजाआड करायचं काम त्या ठिकाणी प्रशासनानं करणं अपेक्षित आहे। आणि ह्याची पाळंमुळं खणून काढून त्या ठिकाणी ह्याचा त्याच वेळीच पायबंद करणं गरजेचं आहे। कारण एक लक्षात घ्या, आपण खासदार लोकप्रतिनिधी म्हणून फिरत असताना सुद्धा शेवटी आपणही कुठल्या मुलाचे बाप आहेत, आपल्यालाही मुलं आहेत, आपल्यालाही लेकरं आहेत। मला सांगा, आपलं लेकरू जर अशा व्यसनाच्या आरी जाऊन जर त्याच्या आयुष्याचं वाटोळ होणार असेल तर मला वाटतं ह्याचा विचार आपण एक लोकप्रतिनिधी म्हणूनच नाही तर एक पालक म्हणून, एक वडील म्हणून सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच याचा भाग म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत हा प्रश्न मी त्या ठिकाणी तितक्याच पोटतिडकीनं मांडला, केंद्र सरकारच्याही लक्षात आणून दिलं। देशाचे गृहमंत्री अमित शहाना देखील हा विषय मी त्या ठिकाणी कानावर घातला। त्याचबरोबर सेंट्रल नार्कोटिक्स जो ब्युरो आहे त्यांचे प्रमुख आहेत, त्यांच्या पर्सनली मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो, त्यांना या सगळ्या प्रक्रियेची माहिती दिली। आणि माझे आमदार कैलास पाटलांनी सुद्धा या ठिकाणी ते तुळजापूरचे आमदार नसताना सुद्धा एका सामाजिक भावनेतनं त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर तरुण पिढी व्यसनाची आरी लावली जात असेल, वाटोळ होत असेल, बरोबर आहे, अतिशय गंभीर बाब आहे ओमराजे निंबाळकरजी। आणि आपण म्हणताय की आपण थेटपणे हा मुद्दा उपस्थित केलेला होता, दुसरीकडे त्याचा पाठपुरावा देखील करताना दिसताय। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडे जाईल। नितीन काळेजी, मात्र आज ज्यावेळेला 13 पुजाऱ्यांच्या नावाचा समावेश येताना दिसतो त्या ठिकाणी जर रॅकेट सक्रिय असल्याचं बोललं जातं आणि हे केवळ पुजारी नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांशी संबंधित असलेले वेगवेगळे कार्यकर्ते आहे, मग नेमकं आम्ही काय समजायचं? पुजाऱ्यांचा सहभाग समजायचा, सर्वपक्षीय कार्यकर्ते जर यामध्ये सक्रिय असतील तर मग सर्वसामान्य जनतेनं, तुळजापूरकरांनी कुणाकडनं अपेक्षा ठेवायची? नितीन काळेजी, नमस्कार। नमस्कार। मी सर्वप्रथम लोकशाहीचे धन्यवाद देतो। एक चांगल्या प्रश्नाला त्यांनी या ठिकाणी वाव दिलाय। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा प्रचाराच्या निमित्तानं तुळजापूर आणि तुळजापूर परिसरात फिरत असताना काही महिलांनी याची तक्रार केली की प्रयत्न केला एसपीना, आदरणीय राणा जगजितसिंह पाटलांच्या माध्यमातून आणि वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून एक स्क्वॉड करायला लावलं। आणि 3 वेळेस प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्या वेळेस तामलवाडीला तो ड्रगचा साठा आणि ते आरोपी पकडले गेले। आणि त्याच्यानंतर सातत्यानं हे प्रकरण बघा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजाची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूर देवीच्या ठिकाणी ड्रगचं असं रॅकेट उघडकीस येणे हे शर्मेची गोष्ट आहे। ही कसली राजकीय गोष्ट नाही, हे सामाजिक प्रश्न आहे। माझी तरुण पिढी ड्रगच्या आहारी गेली तर भवितव्य काय राहणार आहे? आणि का म्हणून ह्या तुळजापूरची बदनामी केली जाते? काही विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी महिलाची बदनामी केली, आता पुजारीची बदनामी केली। कोणता पक्ष? कोणीही असो, यात हे कोणी असो, ड्रग्ज घेणारे, ते ड्रग्जचा व्यापार करणारे कुठल्याही पक्षाचा असले तरी, परवा देवेंद्र फडणवीस साहेब तुळजापूरला आल्यावर म्हणले की मी जास्तीत जास्त कडक कारवाई, पाळेबुळे ह्याचे आपण नष्ट करू। आणि त्याचसोबत देशाचे कणखर जे गृहमंत्री आहेत अमित भाई, हे सुद्धा या प्रकरणाशी सकारात्मक आहेत। बरं, मला
आपल्याकडे मी येतो, नाही तर मला थेट तुम्ही पक्षाचं नाव सांगा. दुसरीकडे आपल्यासोबत पुजारी अमर कदम आणि विपिन शिंदे देखील जोडले गेलेले आहेत. विपिन शिंदेजी, सगळ्यात आधी आपण स्पष्टीकरण दिलेलं होतं की सरसकट सर्व पुजाऱ्यांचा यामध्ये समावेश नाही. मात्र ज्या 13 पुजाऱ्यांसंदर्भामध्ये आपण या क्षणाला बोलतोय, थेट पूजेमध्ये जरी ते सहभागी नसले तरी देखील पुजारी यामध्ये बदनाम होताना दिसत आहेत. त्यांचा जर थेट संबंध असेल याची चौकशी होणं अपेक्षित आहे. चौकशी होत असताना दुसरीकडे मात्र पुजारी समाज पूर्णपणे त्या ठिकाणी जो बदनाम होताना दिसतो. जर या 13 जणांचा यामध्ये सहभाग असेल ते चौकशी अंती स्पष्ट होताना दिसेल. मात्र मग हे कनेक्शन नेमकं काय? एका बाजूला कार्यकर्तेही व्हायचं, पुजारी देखील व्हायचं आणि मग ड्रग्ज तस्करीमध्ये किंवा ड्रग्ज विक्रीमध्ये सहभाग असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे. विपिन शिंदेजी, विपिनजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बरं, पुजारी, कार्यकर्ते आणि ड्रग्ज काय संबंध? पुजारी आणि कार्यकर्ता संबंध असा आहे की सर, हा जवळजवळ गेल्या 3 वर्ष तुळजापूरला हा धंदा चालू आहे. बरं, आम्हाला ह्या माध्यमात आपल्या लोकशाही आपल्या न्यूज माध्यमात आव्हान पोलीस प्रशासनाला अधिकाऱ्यांना एक आम्हाला विचारायचंय की आम्ही 3 वर्ष आमच्या इथं गणेश मंडळाने देखावा केला ड्रग्ज तुळजापूर वाचवा, हे प्रशासन दिसलं नाही का आमचं? आज म्हणतात की आमदार साहेबांनी महिलांनी सांगितले इलेक्शन टायमाला, हे 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एवढं प्रशासन गोठलेलं होतं का? एवढं मोठं 3 वर्ष चालू असतं तुळजापुरात. आणि ह्याच्यामध्ये पुजारी अडकले, ते कुठेतरी चर्चा करून विषयाला कुठेतरी वळण द्यायचा प्रकार चालू आहे. कोण? म्हणजे मीडियामध्ये जो चालू आहे आमचा कालपासून की पुजारी आहेत, पुजारी ह्याच्यामध्ये, तर त्याविषयी मेन जो विषय आहे की हा 3 वर्ष चालू आहे ह्याच्या मागे ड्रग्सचा व्यवसाय, हे पोलीस प्रशासन किंवा कुणाला काही कशी खबर लागली नाही का? शेवटी आमच्या तरुणांनी 2 मोठे मोठे मंडळांनी याचे देखावे केले तुळजापूर ड्रग्स बचाव म्हणून. त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. बरं, स्थानिक पत्रकार ते तुला दिसलं नाही का 3 वर्षाचं? मग आज आम्हाला कालपासून फक्त पुजाऱ्यांचं नाव घेऊन आम्हाला बदनाम करायचं मीडियाने चालू केलं का? प्रशासन? बरं, माध्यमं कधी अशा प्रकारे बदनामी करत नाही, म्हणूनच आपल्याला त्यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आज आम्ही बोलवलेलं आहे. अमर कदम यांना मला विचारायचं आहे, ज्या 13 जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे? आणि जर 3-3 वर्ष आधीपासून जर तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणा, प्रशासनाला म्हणा किंवा लोकप्रतिनिधींना हे सगळं माहिती होतं, तर मग इतके दिवस इतकं शांत का होतं? अमर कदम, हे सांगू का, मागील 3 वर्षापासून हा ड्रग्सचा व्यवसाय तुळजापुरात होतो. लोकप्रतिनिधींना कदाचित माहीत असेल, त्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी हे प्रकरण वाढत गेलं. त्यानंतर आता हे पुजाऱ्यापर्यंत आल्यानंतर सर्वप्रथम तुळजापुरातील आमचे 3 पुजारी मंडळ आहेत. 3 पुजारी मंडळानं मी एकत्र येऊन हा उठाव केला की तुळजापुरातून हे ड्रग्स काहीच आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये एखाद्या आरोपीला कुठली जात नसते, पात नसते. आरोपी हा आरोपी असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या पक्षी आम्हाला राजकारण करायचं नाही. या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर असलेलं, शक्तीपीठ असलेलं हे ठिकाण आहे. देवस्थानची बदनामी होणे, पुजारीची बदनामी होणे, यासाठी आम्ही पुजारी मंडळाने आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आम्ही काळजी घातलं. पालकमंत्र्यांनी एसपी साहेबांना, डीवायएसपी साहेबांना सगळ्यांना सांगितलं की या प्रकरणात कुणालाही पाठीशी काढू नका, तात्काळ कारवाई करा. त्यानंतर हे सूत्र हल्लेले आहेत. यामध्ये पुजारी मंडळाचाच मोठा सहभाग आहे की हे प्रकरण थांबलं पाहिजे म्हणून. आणि उलट पुजाऱ्यांची बदनामी हे चालू आहे, हे कितपत योग्य आहे? बरं, पुजाऱ्यांची बदनामी आपण एका बाजूला म्हणता, दुसरीकडे म्हणताय की गुन्हेगाराला कुठलीही जात, पात किंवा धर्म त्या ठिकाणी नसतो. या अनुषंगाने पुढे जाऊयात. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटीलही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धीरज पाटीलजी, ज्या प्रकारचे फोटोज आपण दिलेले होते, या फोटोजमध्ये धक्कादायक बाब ही समोर येताना दिसते की तुमच्या इथलेच लोकप्रतिनिधी, त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्त्यांचे फोटो आणि तेच पुजारी म्हणून काम करताना दिसतात. आणि ड्रग्स तस्करीमध्ये जर त्यांचं नाव येताना दिसून येत असेल, हे फोटो किती गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे? आणि केवळ राजकीय त्या ठिकाणी असलेल्या गोष्टींसाठी म्हणून या फोटोंचा वापर केला जातोय की यामध्ये काही सत्यता आहे? कुणाकुणाच्या नावांचा समावेश आहे? कुणाकुणाचे फोटो आपण दिलेले आहेत? धीरज पाटील, मी सांगतोय की तुळजापूरमध्ये जवळजवळ 4,500-5 हजार पुजारी वर्ग आहे. बर. आणि 4 ते 5 पुजारी त्यामध्ये
किंवा त्यांची नावं आली म्हणून सगळ्या पुजारी वर्गाला ते दोषी ठरवणं योग्य नाहीये. आज जे काही नावं आहेत ते कुठल्या पक्षाच्या संबंधित आहेत, कुणाच्या संबंधित आहेत, सगळ्यांना तुळजापूर मधल्या मुलांना माहिती आहे किंवा नागरिकांना माहिती आहे. आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी खरंच आत्मचिंतन करून त्या लोकांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवण्याची गरज मला वाटतं की आज या ठिकाणी आहे. धीरज पाटील, तुम्ही ज्या प्रकारे म्हणतायत की सर्वपक्षीय त्या ठिकाणी असलेल्यांचा समावेश होताना दिसतो, मग इतके दिवस हे कार्यकर्ते जवळ का करावे असे वाटतात? कोणत्या पक्षाचा समावेश आहे असं आपल्याला वाटतं? आणि काहींचा आरोप आहे, जसं मगाशी आता नितीन काळेजींनी उपस्थित केलेला विषय होता, त्यांचं म्हणणं होतं केवळ काही राजकीय पक्ष बदनामी करण्यासाठी हे कटकारस्थान करताय. धीरज पाटील, मी नितीन काळे साहेबांना आज ते लाईव्ह वर असतील, मी आव्हान करू इच्छितो आहे आपल्यासोबत. तर किती लोक पकडली गेलेली आहेत, कोण कोण आहेत, त्यांनी फक्त नावं वाचून दाखवून त्यांची पदं सांगावी की माजी नगराध्यक्षांचे पती आहेत, त्यात माजी नगरसेवक आहेत आणि भाजपचे मला वाटतं की तिथं शरद जमदाडे म्हणून आहेत, ते भाजपचे पंचायत समितीचे उपसभापती होते. पिंटू मुळे त्यांच्या आई सभापती होत्या भाजपच्या काळामध्ये. आता मला जर मी काय म्हणतोय की आम्हाला कुणाला दोष द्यायचा नाहीये, पण जे आहे सत्य तर त्यांनी स्वीकारायला पाहिजे. आणि नितीन काळेजी ही सत्यता आहे धीरज पाटील म्हणतात ती? मी या ठिकाणी स्पष्ट करतो, भारतीय जनता पार्टी हा संस्कारित पक्ष आहे. कसल्याही ड्रग्ज माफियाला, ड्रग्जच्या व्यावसायिकाला पाठीशी हा पक्ष घालत नाही. विशेष करून धीरज पाटील साहेब हा प्रश्न धसा सांगणे आणि शेवटच्या घटका जो माणूस आहे त्याला, शेवटचा जो गुन्हेगार आहे त्याला पकडण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा जर पक्ष कोणता असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. सत्ताधारी पक्ष असतानाही ड्रग माफिया असतील, ड्रग व्यावसायिक असतील, त्यांची पाळीमुळं नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. राणा जगजितसिंह पाटील साहेब प्रयत्न करतायत. मला वाटतं कसल्याही पक्षाचा अभिनिवेश न घेता या ठिकाणी सामाजिक प्रश्न म्हणून याकडे आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे. बरोबर. नितीन काळेजी, तुम्ही म्हणता सामाजिक आणि पुजाऱ्यांची बदनामी व्हायला नाही पाहिजे, हा एक माझा या ठिकाणी आपल्याला माझं मत आहे. बरोबर आहे. सामाजिक विषय म्हणूनच आपण आज तो न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून चर्चेसाठी घेतलेला आहे. ओमराजे निंबाळकरांना मला प्रश्न करायचा आहे. ओमराजे निंबाळकरजी, आपण नार्कोटिक्स डिपार्टमेंटला या संदर्भामध्ये पत्र लिहिल्याचं म्हटलं, खुद्द आपण गृहमंत्री अमित शहांपर्यंत देखील हा विषय जर नेलेला होता, आतापर्यंत काय करण्यात आलेलं आहे? नितीन काळे म्हणतायत की यामध्ये पक्ष आडवा येणार नाही, उलट पक्ष तर यामध्ये सक्रिय होऊन शेवटचा जो कोण आरोपी असेल त्याच्यापर्यंत त्याला शिक्षा होण्यापर्यंत आम्ही शांत बसणार आहे. प्रत्यक्षात असं घडतंय का ओमराजे निंबाळकर? मला आपल्याला विचारायचं आहे की तुम्हीच आता सांगितलं की एकूण आरोपीची संख्या किती आहे आणि त्याच्यापैकी फरार आरोपी किती आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आरोपी पोलिसांना सापडत नसतील तर नेमकं पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का त्यांना पकडण्यापासून? का आरोपी सापडत नाहीत का? अशा पद्धतीचं वाईट कृत्य करणारे कोणी का असे ना, मला वाटतं त्याला त्याची जागा पहिली जेलच्या मध्ये आहे. त्याला बाहेर ह्या सामाजिक व्यवस्थेत राहायचा अधिकारच नाही मला वाटतं अशा माणसाला. बरं. त्या पद्धतीचं व्यसन विकणारी माणसं जर बाहेर असतील आणि आरोपी म्हणून त्या ठिकाणी सिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा जर ते पोलिसांना सापडत नसतील तर ह्याचा विचार मला वाटतं प्रशासनानं करणं अपेक्षित आहे. कोणी का असे ना, त्याला उचलून जेलमध्ये घालायचं काम व्हायला पाहिजे. आणि माझंही तेच मत आहे. मी पहिल्या दिवसापासून हा मुद्दा कधीच राजकीय होणे हाच माझा प्रयत्न आहे पहिल्या दिवसापासून. कारण प्रामाणिकपणे वाटतंय, कारण मी स्वतः माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इतका अवेअर असतो. अशा पद्धतीने जर व्यसनाच्या आरी जाऊन जर तरुण पिढी बरबाद करण्याचं कटकार असताना असेल तर मला वाटतं अशा पद्धतीची माणसं जेलमध्येच गेली पाहिजे, ती कुठल्या का पक्षाची असना, या मताचा मी आहे. आणि माझा इतकाच प्रश्न आहे की आपण सांगितलं की साधारणतः 35 त्या ठिकाणी आरोपी आहेत आणि 21 लोक जर फरार असतील तर 21 लोक काय पोलिसांना सापडत नाहीत का? मग कुणाचा दबाव आहे असं आपल्याला वाटतं? याच्यामध्ये मला वाटतं आता सत्ताधारी पक्षानं मला वाटतं गृह खातं आपल्याकडे आहे आणि खरंच तुमची जर ह्याच्या बाबतीतली भूमिका प्रामाणिक आहे, कोणी का असणार, भले तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला तुम्हाला जर त्याला वाईट वागलाय, त्याला वाईट कृत्य केलं, त्याला जेलमध्ये घालायची जर तुमची मानसिकता असतील तर मला वाटतं की सगळ्यात पहिली जबाबदारी सत्ताधारी पक्षाची म्हणजेच गृहमंत्री पण त्यांच्याकडे आहे, त्यांची येते की तातडीनं जे कोणी आरोपी असतील ते सगळेच्या सगळे उचलून जेलच्या मध्ये घालायचं काम पहिल्यांदा व्हायला पाहिजे.
बरोबर आहे. आरोपी फरार का असा आपण थेट प्रश्न उपस्थित केलेला. धीरज पाटील यांनाही मला हाच प्रश्न करायचा आहे. जी शंका ओमराजे निंबाळकर उपस्थित करतायत की पोलिसांवरती दबाव आहे आणि योग्य रीतीने कारवाई होत नाही, मग फरार आरोपी गेले कुठे, त्यांना पाठबळ कुणाचं? धीरज पाटील, मला वाटतं की आज जे सत्ताधारी आहेत हा, त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की आज 21-22 आरोपी महिन्यापासून फरार आहेत आणि ह्या 35 आरोपींपैकी आपल्या पक्षाचे किती आहेत? त्यात जर तुम्ही आत्मपरीक्षण जर बघितलं, मी छातीवर हात ठेवून सांगतो की ह्याच्यामध्ये काय आहे की सर्वसाधारण जे बारके मासे आहेत ना ते पकडले जात आहेत. त्यांच्यावर काही मला वाटतंय की एखादं ट्रान्झॅक्शन झालं असेल किंवा काही झालं असेल की त्यांनाही या ठिकाणी बोलवलं जाते, नाहक त्रास होतोय, त्यांना नोटीस न पाठवता या ठिकाणी काही जणांना आरोपी केले गेलेले आहे. पण त्यांना समज देऊन किंवा त्यांचं म्हणणं ऐकून सुद्धा घेणं गरजेचं आहे. मला वाटतं की ह्याच्यामध्ये बारके बारके छोटे छोटे मासे पकडून अर्थ नाही. ह्याच्यामध्ये जे ज्यांनी हे पसरवलंय त्या तुळजापूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यांना तातडीनं अटक होणं गरजेचं आहे. बरं, नितीन काळेजी, दोन्ही पक्षांचा इशारा थेट हा सत्ताधारी पक्षाकडे आहे, उत्तर आहे आपल्याकडे. हे बघा, सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती म्हणून, पदाधिकारी म्हणून, सत्ताधारी म्हणून कुठल्याही कृती केली त्याची ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट केल्यावर शाबासकी घेतो, तसं हा प्रकार आहे की बाबा ठीक आहे, सत्ताधारी पक्षाच्या म्हणून तुम्हाला जे वाटतं, आम्ही पहिल्यांदा सांगितलं की सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही कुठल्याही आरोपीची गय करत नाहीत. बघा, आपण विधानसभा झाल्यानंतर हा विषय समोर आणला आणि ताकदीनं त्या ठिकाणी आपण सामोरा जाऊन जवळपास बऱ्याच व्यक्तींना अटक केली आहे. आता छोटे मोठे मासे नाहीत, जो मोठा असो छोटा असो कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो, आणि मी स्पष्ट सांगतो, आमच्या पक्षाचा जरी नेता किती मोठा असला तर त्याची सुद्धा गय केली जाणार नाही. हा तरुणाला तारुणाई नष्ट करण्याचा जो रोग आणलाय त्याची कसल्याही प्रकारे आपण त्याला माफी देणार नाही. ही स्पष्ट भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, आमच्या नेत्याची भूमिका अशीच आहे. बरं नितीनजी, आपण आपली स्क्रीन जर रोटेट कराल तर बरं होईल, प्रेक्षकही आपल्याला पाहू शकतील. विपिन शिंदेंना मला प्रश्न करायचा आहे. विपिनजी, जर यामध्ये आपण दोषीच नाही आहात तर मग यातले 21 जण फरार होतात कसे काय? इतर जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी आहे आणि आकडेवारी जर आपण पाहिली तर छोटे मासे गळाला लागलेले आहेत, मग मोठे मासे कोण? विपिन शिंदे, आम्हाला ह्या राजकारणात छोटा मोठा ह्या राजकारणात आम्हाला घेणे देणं नाही. आम्ही फक्त एक तुळजापूरला ड्रग्ज संपवावा हा आमचा हेतू होता. आम्हाला या राजकारणाच्या मध्ये पडायचं नाही. एक तर आम्हाला बोलायचं होतं माझ्यापासून एक की 3 वर्ष झाले हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी कुठे होते 3 वर्ष, कारण त्यांचे कार्यकर्ते इथे नव्हते का तुळजापुरात? हा सर्वसामान्य गोष्ट आहे. आज प्रत्येक जण आपल्या आपल्या गोष्टी आम्ही उघड केलं त्यांनी केलं, पण 3 वर्ष ह्या गोष्टीला किती जणांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं ह्याच्याकडे कोण बघत नाही. हे जर त्या काळात झालं असतं, पत्रकाराची जिम्मेदारी पत्रकारांनी उचललं असतं, पोलिसांनी जर उचलली असती तर का प्रत्येक पक्षाच्या विचार केला असता तर त्या काळात हे थांबलं असतं. आज आपण 3 वर्ष झालं आणि ह्या गोष्टीला आधी तर आपण चर्चा करतो की मला ह्याच माध्यमात म्हणायचं की हे 3 वर्ष का एवढं लांबलं? तुळजापुरात एकही निवेदन जात नाही. काही निवेदन पुजाऱ्यांनी दिलेले आहेत, इतर पक्षांनी किंवा आरपीने दिले नाही. तर आम्हाला एकच म्हणायचं की ह्यात जो व्यवसाय करतो ह्याला धर्म नाही, हा कुटुंब होत चाललाय, त्याचा विचार समजाने केलं पाहिजे. मी प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो की आम्हाला कुठं व्यासपीठ दिलं आम्हाला बोलण्यासाठी, तुमच्या त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्यामध्ये आम्ही महाराष्ट्राबरोबर आम्ही पोहोचलो की आम्ही त्यात आमचे जरी हजारोची संख्या आमची तुळजापूर म्हणजे पुजाऱ्यांचं गाव होत असल्यासारखं आहे, त्यात एखादं 2 असं नावं बी आले तर आम्ही त्यांची बाजू घेणारे माणूस नाहीत. आमच्या मंडळाचं हे कायदा आहे, जर कुठल्याही बेरसच नाही कुठल्याही गुन्ह्यामध्ये अडकला तर त्याला आम्ही तात्काळ त्याला कायमस्वरूपी सदस्य रद्द करतो. एवढे आमच्यात ह्याच्यात प्रोटोकॉल प्रमाणे वागतो ना की आम्ही मंदिरची ना कोणाची वाट बघत नाही. बरोबर आहे. समाजाची देखील बाजू आपण मांडून झालेली आहे. ओमराजे निंबाळकरांना मला थेट प्रश्न आहे. सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा इतर पक्ष असतील, सर्व पक्षीयांचा समावेश यामध्ये असल्याचं थेट उघड झाल्याचं दिसून येतं. मला एक सांगा, जर एका बाजूला पुजारी किंवा त्यांच्यासारखे असणारे काही जण असतील ज्यांची नावं यामध्ये समोर येताना दिसतात, राजकीय वरदहस्त आहे का आणि राजकीय नेते मंडळी देखील यामध्ये सहभागी आहेत का, आणि जर असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल असं आपण समजूयात का? ओमराजे निंबाळकर,
ह्याच्या बाबतीत सरळ सरळ साधा प्रश्न आहे. हं. आता हे ड्रग्सचं प्रकरण उघडकीस येण्याच्या पूर्वी मला वाटतं गणेश उत्सव होता हो. आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं मी तुळजापूर शहरात काही गणपतीच्या आरतीसाठी गेलो होतो. त्या पोरांनी मला सांगितल्याच्या नंतर मी जाहीर भाषणात त्या ठिकाणी सांगितलंय की अशा पद्धतीनं तरुण पिढीला बरबाद करायचं जर कारस्थान कोण करत असेल तर ह्या कर्माची फुलं बघावीच लागतील. आई तुळजाभवानी तुम्हाला बघून येईल. हं. हे वाक्यच माझी भाषणातली. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो की हे प्रकरण ज्यावेळेस पोलिसांनी आरोपी पकडले त्याच्यानंतर मी लोकसभेत त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत तो प्रश्न उपस्थित केला. कैलास पाटलांनी लक्षवेधी केली. मला ह्याच्या बाबतीत एवढंच म्हणायचंय, जे स्थानिकचे लोकप्रतिनिधी आहेत, जे स्थानिकचे आमदार आहेत, त्यांचं हे कर्तव्य नव्हतं का की महाराष्ट्राचं सर्वोच्च लोकशाहीचं सभागृह कुठला आहे? विधानसभा आहे. तिथं जाऊन हा प्रश्न मांडणं, तिथं प्रश्नाला वाचा फोडणं. बरोबर. जर आमच्या जवळचं असेल, लांबचं असेल, कोणी असेल, आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्ही जाहीर त्या ठिकाणी लोकसभेत प्रश्न मांडला. आमची त्यातली भावना हीच आहे की याच्यामध्ये कोणी का असे ना तो त्या ठिकाणी जेलच्या पाठीमागे गेला पाहिजे. बरं, नितीन काळेजी, ही आपली पण भावना असायला हवी होती की ज्या वेळेला लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो तर तो विधानसभेतही होणं अपेक्षित असताना मात्र त्याकडे कानाडोळा केला गेला. आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमची बाजू स्पष्ट मांडली आहे आणि या ठिकाणी हे जे लोकप्रतिनिधी म्हणतात 3 महिन्यात आम्ही समोर आणली ती बाजू, अगोदर नव्हती आणली कुणी. आणि तुम्ही एक सांगता, मी या निमित्तानं त्यांना सगळ्यांना विचारू इच्छितो, कुणी आणलं हे प्रकरण बाहेर? जर सत्ताधारी पक्षाने जर दाबायचं ठरवलं असतं तर दाबलं नसतं. ही भारतीय जनता पार्टी आहे, हे दाबणारी पार्टी नाही. ही अजिबात असं चालणार नाही. आणि मी म्हणतो तुळजापूरची भाविकाची आणि पुजारीची बदनामी नाही व्हायला पाहिजे, एवढी एक अपेक्षा आहे माझी. कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ही. नाही, पुजाऱ्यांचा याच्यामध्ये काय संबंध येतोय? मला एक सांगायचंय या ठिकाणी. हॅलो, बोला ना धीरजजी. हा, या एवढ्या 35 आरोपांना तुम्ही म्हणताय की सर्वपक्षीय सर्वपक्षीय दाखवा ना कोण आहेत ते. तुम्ही असं का सर्वपक्षीय म्हणायची गरजच नाही. तिथं एकाच पक्षाचे एवढे मोठे लोक आहेत आणि आमच्या पक्षांवर कशाला तुम्ही घालताय? नाही, मग मला एक सांगा, त्यांची नावं आपणही सांगा ना. जसं आपण मगाशी म्हणाला की नितीन काळेंनी त्यांच्या पक्षाची नावं सांगायला हवी, मग आपल्या पक्षाचं कुणीच नाहीये असं समजायचं का? मी तुम्हाला सांगितलं नावं सगळी जरा असं नाही. मला काय म्हणायचंय, दोषींवर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. मला काय म्हणायचंय की तुळजापूर हे ड्रग्स मुक्त व्हायला पाहिजे. येणारी पिढी जी आहे ती या ड्रग्स मुक्त वातावरणात राहिली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी मिळून, मला वाटतं की कुठल्या पक्षात त्यात आमच्या पक्षाचा तुम्ही एखादाही कार्यकर्ता दाखवा, हे आमचं आव्हान आहे तुम्हाला. आव्हान स्वीकारणार आहेत नितीन काळे आणि ओमराजेजी? एक लक्षात आज आम्हाला पण माहिती आहे, खासदार साहेब पण येत आहेत, शिवसेनेचा पण माणूस दाखवा तिथे कोणी. एखाद्या माणसाबरोबर फोटो जर काढलाय म्हणून हे नाही, पण आज पदाधिकारी आहेत ना तुम्ही, पद भोगलेले आहेत त्या पक्षामध्ये. तुमच्या बरोबर विधानसभेला काम केलेलं आहे ह्या सगळ्यांनी. असं नाही, मी म्हणून म्हटलं ना, छातीवर हात ठेवून सगळ्यांनी सांगावं. खासदारांचं उत्तर घेऊयात आपण. ओमराजे बोला. माझं परत त्याच प्रश्नाकडे आहे की समजा तुमची प्रामाणिक भूमिका आहे की या ड्रग्सचे आरोपी सापडले पाहिजेत, हे ड्रग्सचं सिंडिकेट नष्ट झालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भूमिका आहे असं आपण सांगताय. मग ते कृतीतनं दिसत का नाही? विधानसभेत काय बोलायचं काय? शेजारच्या आमदाराला लक्षवेधी का करावी लागते? कैलास पाटलांना लक्षवेधी करावी लागली विधानसभेत. स्थानिकच्या आमदाराचं कर्तव्य नव्हतं का किंवा लक्षवेधी मांडून ह्या प्रश्नाला न्याय मागावा, ह्या प्रश्नाची उकल करावी? जर तुमची भूमिका अशी होती किंवा ह्याच्यातले कोणी काय आरोपी असताना ते जेलच्या मध्ये गेले पाहिजेत, तर मग का तुम्ही विधानसभेत आवाज उठवला ह्याच्याबद्दल? हा माझा मूळ प्रश्न आहे. जर तुमचं भूमिका प्रामाणिक आहे, तुमचा उद्देश प्रामाणिक आहे, तर मग कृतीतलं का दिसत नाही तसं? उत्तर द्या. मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो, भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामुळेच हा विषय इथपर्यंत आणलाय. आणि हा आणला सत्ताधारी पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील साहेबांमुळेच आलाय. आणि एसपीना विचारा, त्या स्क्वॉडला विचारा, डीवायएसपीला विचारा, ठाकूर नावाच्या तामलवाडीच्या पीआयला विचारा की हे प्रकरण सातत्यानं कुणी आणलंय आणि कसल्याही प्रकारे कुणीही असो, माझ्या पक्षाचा जरी कार्यकर्ता असला तरीही त्याची गय करायची नाही असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही जरी पक्षाचे कार्यकर्ते वगैरे म्हणून आम्ही हे प्रकरण बासनात बांधून ठेवणार नाही. शेवटच्या माणसात जो शेवटचा गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत जाऊन
त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेचे पालकमंत्री असलेले प्रतापजी सरनाईक साहेब हे पण या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या प्रकरणाकडे बरं, लक्ष ठेवून मात्र आहेत. सगळ्यांचं मला जरी वाटतं लक्ष असलं तरी देखील देवीच्याच दारी असा प्रकार का घडताना दिसतोय याचा विचार आता त्या ठिकाणच्या स्थानिक खासदार आमदारांनी आणि सर्व पक्षांनी करावा एवढीच अपेक्षा. धन्यवाद ओमराजे निंबाळकर, धन्यवाद नितीन काळे, धीरज पाटील, अमर कदम आणि विपिन शिंदे. आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात आणि तुळजापुरातली नेमकी परिस्थिती काय आहे, ड्रग्ज प्रकरण नेमकं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.